हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडपुचेत मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओचा टॉपिक असणार आहे तर तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते, त्यानंतर व्हॉट्सअपला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले की सर आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या जे नर्सिंगच्या CETमध्ये विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये फिजिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले होते, तसं आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये केमिस्ट्रीवर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत सर्व आपण युनिट बघणार आहे। केमिस्ट्रीचे पहिले आपण पार्ट डिवाइड करणार, त्यानंतर प्रत्येक पार्टमध्ये कोणते MCQ कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीचे MCQ विचारले जाऊ शकतात आणि जो सिलेबस ॲक्च्युअल MH-BSc नर्सिंगसाठी आहे तर ते सर्व सिलेबस आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आज सांगितलं जाणार आहे एक एक पॉईंट तुमचा एक मार्क वाढू शकतो आणि तुम्हाला जे 20 MCQ असणार आहे केमिस्ट्रीचे, तर आजच्या सांगितलेल्या सिलेबसपैकीच हे 20चे 20 MCQ तुमचे असेल हे मी शुअरली सांगू शकतो। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया। आपला जो केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट सिलेबस आहे तर तो बघूया। ओके फ्रेंड्स, तर बघूया आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ केमिस्ट्री फॉर MH-BSc नर्सिंग CET। यापूर्वी आपण जो प्रिव्हियस व्हिडिओ होता तर त्यामध्ये आपण फिजिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघतोय आणि नेक्स्ट जो इम्पॉर्टंट विषय आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि बायोलॉजी, तर बायोलॉजीचे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ पण मी बनवेल। आणि जे आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड आहे तर नर्सिंग ॲप्टिट्यूडची भरपूर सर्व विद्यार्थीच्या फ्री टेस्ट सिरीज आपण जे रोज प्रॅक्टिस घेतोय 30 MCQची, तर ते MCQ जरी तुम्ही केले तरी पण नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी सफिशियंट आहे। तर आजचा व्हिडिओ आपण केमिस्ट्रीवर आहे, तर केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण याच्यामध्ये बघूया। तर त्यासाठी आपण केमिस्ट्रीला मेनली 4 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे। आय होप तुमचा सर्वांचा केमिस्ट्रीचा स्टडी झालेला असेल, सोपा सब्जेक्ट आहे। ओके, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री। तर फ्रेंड्स, आपण प्रत्येक टॉपिकवर इंडिव्हिज्युअल MCQ तर तुम्हाला देऊ शकत नाही, पण कोणत्या टॉपिक्सवर MCQ तुम्हाला येतील तर ते टॉपिक्स इम्पॉर्टंट जे आहेत तर ते मी तुम्हाला फक्त व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच टॉपिक्स असतील, ह्याच टॉपिक्सवर जे MCQ आहेत तर ते MCQ तुम्ही बघा। तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात पहिला टॉपिक आहे पिरियॉडिक टेबल, ज्याच्या अंडर MCQ विचारले जाऊ शकतात अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स, त्यानंतर पिरियॉडिक ट्रेंड्स अँड पिरियॉडिक टेबल ग्रुप्स। ओके, त्यानंतर केमिकल बॉन्डिंगवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, आयोनिक बॉन्डिंग, कोव्हॅलंट बॉन्डिंग अँड मेटॅलिक बॉन्डिंग। त्यानंतर ॲसिड बेस थेरीवर इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, बिहेवियर ऑफ द ॲसिड अँड बेस, त्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी अँड लेविस थेरी। तर हे 3 इम्पॉर्टंट टॉपिक्स ॲसिड अँड बेस थेरीमधले आहेत। तर अशा पद्धतीने एकूण 9 टॉपिक्स आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले, ज्यावर तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ विचारले जाऊ शकतात। आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप मोठे चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत, पण फक्त हे 9 जे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे आणि या 9 पॉईंट्सवर जे MCQ आहेत ॲटलिस्ट 10 जरी MCQ तुम्ही याच्यावर सगळे जर बघितले तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा 101% स्टडी तुमचा याच्यामध्ये होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री। सर्वात पहिला टॉपिक याच्यामधला हायड्रोकार्बन्स, ज्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स। त्यानंतर कंपाऊंड कंपोज्ड ऑफ द हायड्रोजन अँड कार्बन्स, असे 4 इम्पॉर्टंट टॉपिक्स हायड्रोकार्बन्समधले येतात। त्यानंतर रिॲक्शन ऑफ मेकॅनिझम, त्यामध्ये 3 टाईपच्या रिॲक्शन येतात। जस्ट रिॲक्शन दिलेली जाईल, तुम्हाला ते रिॲक्शनचा टाईप ओळखायचा असेल, सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन आणि इलिमिनेशन रिॲक्शन। त्यानंतर फंक्शनल ग्रुपमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे तर प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्यूल, अल्कोहोल, इथर, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, त्याचे फॉर्म्युलेज वगैरे यावर मेनली MCQ पडू शकतात। त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतं थर्मोडायनॅमिक्स, सेम ॲज लाईक फिजिक्स। त्याच्यामध्ये हीट, वर्क अँड एनर्जी, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सिस्टम ऑफ थर्मोडायनॅमिक्स, प्रोसेस ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि काही इमेज बेस्ड क्वेश्चन थर्मोडायनॅमिक्सवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर कायनेटिक्स, रीड लॉ, रिॲक्शन मेकॅनिझम अँड कॅटलिस्ट, हे 3 इम्पॉर्टंट टॉपिक्स कायनेटिक्स या चॅप्टरमधले येतात। त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी अँड केमिस्ट्री, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोलायसिस अँड इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स, हे 4 इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधले आहेत। त्यानंतर नेक्स्ट वन आहे बायोकेमिस्ट्री। तर बायोकेमिस्ट्रीमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, कार्बोहायड्रेटचे सोर्सेसवर पण विचारले जाऊ शकतात, फंक्शन्स विचारले जाऊ शकतात। त्यानंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। त्यानंतर मोनोसॅकराइड्स काय असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यानंतर त्यात किती कार्बोहायड्रेटचे मॉलिक्यूल असतात, मोनो म्हणजे तो 1च असतो। त्यानंतर डायसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स, याचे फॉर्म्युलेज आणि एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर नेक्स्ट वन आहे प्रोटीन्स।
प्रोटीन्समध्ये काय काय येतं, प्रोटीनचं कंपोजिशन, व्हेरियस टाईप ऑफ अमायनो ॲसिड्स, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, त्यानंतर अमायनो ॲसिडचे फंक्शन्सवर पण MCQ पडू शकतात आणि प्रोटीनच्या स्ट्रक्चरवर पण क्वेश्चन येऊ शकतात. आणि जे नेक्स्ट वन आहे ते म्हणजे एन्झाईम्स. एन्झाईम्समध्ये बायोलॉजिकल कॅटलिस्ट, त्यानंतर एन्झाईमचं स्ट्रक्चर, त्यानंतर त्याचं फंक्शन आणि त्याचं कायनेटिक्स म्हणजे मेटाबॉलिझम कशा पद्धतीनं होतं एन्झाईमचं, तर त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात केमिस्ट्रीच्या MCQमध्ये. आणि लास्ट म्हणजे मेटाबॉलिक पाथवे, ज्यामध्ये केमिकल रिॲक्शन विदिन द सेल, व्हेरियस जे पाथवेज आहेत, सायकल्स आहेत, तर या सायकल्स मेटाबॉलिक पाथवेजमध्ये येतात. त्यानंतर ग्लायकोलायसिस, ग्लिकोनिओजेनेसिस आणि पेंटोस फॉस्फेट पाथवे. तर हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत केमिस्ट्रीमध्ये. ओके फ्रेंड्स, प्रत्येक टॉपिकवर आपण लगेच तुम्हाला MCQ तर देऊ शकत नाही, पण जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जस्ट ते तुम्हाला सांगू शकतो. ओके, तर आता तुम्ही बुक्समधून हे जे टॉपिक्स आहेत तर याच्यावर MCQ बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून जर इम्पॉर्टंट टॉपिक्स लागत असतील, नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स लागत असेल तर आजच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक आपल्याला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके फ्रेंड्स, थँक्यू.